एका गावामध्ये एक साधू राहत होते आणि त्या साधूकडे खूप चांगल्या पद्धतीनं लोकांना ज्ञान देण्याचं, लोकांना मार्गदर्शन करण्याचं काम ते करत असायचे. पण हे गावातील काही लोकांना ते आवडलं नाही आणि म्हणून एक दिवस त्या साधूची खरंच परीक्षा घ्यावी म्हणून त्यातल्या काही लोकांनी, मित्रांनी ठरवलं आणि हे मित्र एक पक्षी घेऊन गेले हातामध्ये आणि ती पक्षी त्याची मान जी आहे ती अशी हातामध्ये ठेवली आणि अ, पाठीमागं हातात हातात धरून पाठीच्या पाठीमागं त्यांनी ती लपवली आणि साधू महाराजांना प्रश्न विचारला, की आमच्या हातामध्ये जो पक्षी आहे, तो मेलेला आहे का जिवंत आहे? हे तुम्ही सांगू शकता का? आणि त्यांच्या डोक्यात एक कल्पना होती, जर साधू महाराजांनी सांगितलं, की पक्षी मेलेला आहे, तर ते जे आहे, तो आहे तसाच जिवंत पक्षी त्यांना दाखवायचा आणि साधू महाराजांनी सांगितलं, की पक्षी जिवंत आहे, तर आपल्या हाताने ते जे काही पक्षी आहे त्याची मान मोडायची आणि मेलेला पक्षी दाखवायचा. मग साधू महाराज खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी हा पण रचलेला होता. पण साधू ते साधू असतात, ते अंतर्यामी असतात आणि त्यांनी ती सगळी गोष्ट पुढच्या व्यक्तीच्या मनातली जाणली आणि त्यांनी तो प्रश्न विचारल्याबरोबर साधू महाराजांनी त्या आलेल्या मित्रांना शांत आवाजात सांगितलं, मुलांनो, जो पक्षी तुमच्या हातात आहे तो जिवंत आहे का मृत आहे हे सर्वस्व तुमच्या हातामध्ये आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळा मित्रांनो, तुम्ही ही गोष्टीचं तात्पर्य लक्षात आलं असेल, की बऱ्याच वेळा आपण आपली झालेली कामं किंवा न झालेली कामं ही आपण प्रत्येक वेळा दुसऱ्याच्या खांद्यावरती टाकत असतो. पण काम झालं आहे का काम झालेलं नाहीये? माझ्या जीवनामध्ये आनंद आहे का दुःख आहे? हे सर्वस्व कुणाच्या हातात आहे? तर प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. ते काम योग्य झालंय का अयोग्य झालंय हे तपासणीचं काम सुद्धा प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. तर खरंच आपण असंही आयुष्य जगू शकतो का?